श्री स्वामी समर्थ. थांबा जरा आणि मन शांत कर. हा अनुभव ऐका, कारण आजचा विषय फक्त एका नारळाचा नाही. देव तुमच्याशी कोणत्या संकेतांनी बोलतायत याचा आहे. अनेकांच्या देवघरात ठेवलेल्या नारळाला अचानक कोंब फुटतो आणि त्या क्षणी मनात एकच प्रश्न येतो, हे नक्की शुभ आहे की अशुभ? देव काही संकेत देत आहे का, की पुढे काहीतरी मोठं घडणार आहे? आज मी तुम्हाला यामागचं धार्मिक रहस्य सांगणार आहे आणि शेवटी एक असा अनुभव सांगेल जो ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार स्वामी भक्तांनो, जय जय रघुवीर समर्थ. आपल्या घरातलं देवघर हे फक्त एक ठिकाण नसतं, ते आपल्या श्रद्धेचं केंद्र असतं. आपल्या आनंदाचं आणि दुःखाचं आणि आपल्या विश्वासाचं. जेव्हा आपण देवासमोर दिवा लावतो तेव्हा फक्त प्रकाश नाही पेटत, तर त्या आपल्या मनात आशेची ज्योत पेटत असते. म्हणूनच देवघरात घडणारी प्रत्येक गोष्ट आपण मनापासून अनुभवतो. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात नारळाला अत्यंत पवित्र मानलं जातं. कोणतीही पूजा असो, लग्न असतो, वास्तुशांती असो किंवा एखादं शुभ कार्य, नारळाशिवाय पूजा पूर्ण समजली जात नाही. नारळ हा समप्रमाणाचं प्रतीक आहे, श्रद्धेचं प्रतीक आहे आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. पण अनेक वेळा असंही होतं की आपण देवघरात ठेवलेला नारळ काही दिवसांनी पाहतो की त्याला छोटासा हिरवा कोंब फुटला आहे. त्या क्षणी मन थबकते. काहींना आनंद होतो तर काहींना भीती वाटते, कारण समाजात वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. कोणी म्हणतं हे खूप शुभ आहे, तर कोणी म्हणतं संकट येणार आहे. पण आज आपण सत्य जाणून घेणार आहे, जेणेकरून तुमची मनातील भीती कायमची दूर होईल. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, नारळाला कोंब फुटणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण देवघरात ठेवलेल्या नारळाला कोंब फुटणे याकडं आपल्या धर्मात विशेष संकेत म्हणून पाहिलं जातं, कारण देवघरात नेहमी सकारात्मक ऊर्जा असते, मंत्र असतात, भक्ती असते, श्रद्धा असते आणि जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथे जीवन वाढतं, नवीन सुरुवात होते. म्हणूनच अनेक धर्मग्रंथांमध्ये नारळाला कोंब फुटणे शुभ मानलं गेलं आहे. विशेषतः जर तो नारळ देवीसमोर ठेवलेला असेल तर तो देवीच्या कृपेने संकेत मानला जातो. अनेक घरामध्ये असा अनुभव आला आहे की ज्या काळात नारळाला कोंब फुटला त्या काळात घरात चांगल्या गोष्टी घडू लागल्या. घरातील तणाव कमी झाला, आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली आणि घरात शांतता वाढली. काही महिलांनी सांगितलं की अनेक दिवसापासून अडकलेली कामं अचानक पूर्ण झाली, मुलाच्या अभ्यासात प्रगती झाली आणि घरात सतत आनंदाचं वातावरण राहू लागलं. मित्रांनो, देव संकेत नेहमी शांतपणे देतात, ते कधी घाबरवत नाही. ते फक्त आपल्याला जाणवून देतात की आपण एकटे नाही. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीकडे श्रद्धेने पाहू नका. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामागे खूप मोठा फरक असतो. जर नारळ ताजा असेल, त्याला हिरवा कोंब फुटला असेल आणि देवघराचं वातावरण चांगलं असेल तर हा सकारात्मक संकेत मानला जातो. याचा अर्थ असा असू शकतो की तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात होणार आहे, रुकलेले काम पूर्ण होणार आहे, घरात एखादं शुभ कार्य होऊ शकतं किंवा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विशेषतः व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा संकेत प्रगतीचा असतो. आता काही लोक विचारतात, आमच्या देवघरातील नारळाला मोठा कोंब फुटला आहे, आता काय करायचं? मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे असा नारळ कधीही कचऱ्यात टाकू नका, कारण तो देवाला अर्पण केलेला असतो. त्यामुळे तुमची श्रद्धा असते, तुमच्या भावना असतात. अशा नारळाला नेहमी आदराने हाताळा. तो तुमच्या एखाद्या झाडाजवळ, जमिनीत पुरा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा. काही लोक तो कुंडीतही लावतात आणि हे शुभ मानलं जातं. आता मी तुम्हाला एक खरी घटना सांगते. एक महिला रोज स्वामी समर्थांची सेवा करायची, दर गुरुवारी दिवा लावायची, नामस्मरण करायची. पण तिच्या घरात सतत अडचणी होत्या, पैशाची समस्या, मुलांच्या नोकरीची चिंता आणि घरात नेहमी तणाव. एक दिवस तिने पाहिलं की देवघरात ठेवलेल्या नारळाला छोटासा हिरवा कोंब फुटला आहे. तिने तो संकेत म्हणून स्वामींना नमस्कार केला आणि मनापासून प्रार्थना केली. त्या घटनेनंतर काही दिवसातच तिच्या मुलाला नोकरी मिळाली, घरातील वातावरण बदललं आणि ती महिला
महिला आजही म्हणते की तो दिवस तिच्यासाठी आयुष्य बदलणारा ठरला. आणि काही लोक म्हणतात नारळाला कोंब फुटला म्हणजे घरात संकट येतं, पण यासाठी कोणताही ठोस धार्मिक पुरावा नाही. उलट अनेक ठिकाणी हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं, कारण कोंब म्हणजे नवीन जीवन, नवीन वाढ, नवीन सुरुवात. देव नेहमी वाढीचा आशीर्वाद देतात, नाशाचा नाही. मित्रांनो, कधी कधी आपण आयुष्यात इतके त्रासलेलो असतो की प्रत्येक गोष्टीत भीती शोधू लागतो, पण देवावर विश्वास ठेवणाऱ्या माणसाने भीतीपेक्षा श्रद्धा मोठी ठेवली पाहिजे. ज्या घरात रोज देवाचं नाम घेतलं जातं, तिथे आई मनापासून दिवा लावते, तिथे भक्ती असते, त्या घरात सकारात्मक ऊर्जा नक्की वाढते. आता मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगते. जर देवातील नारळाला कोंब फुटला असेल तर त्या दिवशी संध्याकाळी देवासमोर तुपाचा दिवा लावा आणि मनापासून ही प्रार्थना करा. हे देवा, आमच्या घरावर अशीच कृपा ठेव. घरात सुख, शांती, समाधान आणि प्रेम कायम राहू दे. यानंतर श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा म्हणा. हा मंत्र मन शांत करतो, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. मित्रांनो, जीवनात संकेत खूप मिळतात, पण ते ओळखण्यासाठी मन शांत असावं लागतं. काही वेळा देव आपल्याला शब्दांनी नाही तर अशा छोट्या घटनांमधून जाणवतात. देवघरातील नारळाला कोंब फुटणं ही तशीच एक शांत आठवण असू शकते की तुमच्या घरात अजूनही देवाची कृपा आहे. पण लक्षात ठेवा, फक्त संकेत पाहून बसू नका. चांगले विचार ठेवा, मोठ्यांचा आदर करा, घरात प्रेम ठेवा आणि मनापासून देवाचं नाम घ्या. कारण श्रद्धा फक्त देवघरात नसते, ती आपल्या वागण्यात असते, आपल्या शब्दामध्ये असते आणि आपल्या मनात असते. आजचा हा व्हिडिओ पाहताना जर तुमच्या डोळ्यासमोर तुमचं देवघर आलं असेल तर एकदा मनापासून देवाला नमस्कार करा आणि सांगा, हे देवा, तुझी कृपा अशीच आमच्यावर राहू दे. आता तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते. अनेक वेळा देवघरातील नारळाला कोंब फुटल्यानंतर लोकांच्या मनात उत्सुकता वाढते आणि ते लगेच प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधू लागतात. पण प्रत्येक संकेत समजून घेण्यासाठी संयम खूप महत्त्वाचा असतो. देव कधीही घाईत संकेत देत नाहीत, ते योग्य वेळ आल्यावरच आपल्याला काहीतरी जाणवून देतात. काही घरामध्ये असा अनुभव येतो की नारळाला कोंब फुटल्यानंतर घरात सतत मंगल कार्याची चर्चा सुरू होते. कुणाचं लग्न ठरतं, कुणाला नोकरी मिळते किंवा अनेक दिवसापासून बंद पडलेली कामं अचानक सुरू होतात. मग घरातील ज्येष्ठ लोक एकच गोष्ट म्हणतात, देवघरात सकारात्मक ऊर्जा वाढली आहे. आपल्या जुन्या परंपरांमध्ये प्रत्येक गोष्टीमागे एक आध्यात्मिक अर्थ लपलेला आहे. पूर्वीच्या काळी लोक निसर्गातून संकेत समजून घ्यायचे. झाडं, फुलं, पक्षी आणि देवघरातील वस्तू यांच्यामधून जे अशुभ ओळखायचे. नारळाला कोंब फुटणं हे देखील त्यांच्यापैकीच एक संकेत मानलं जायचं, कारण कोरड्या नारळातून अचानक नवीन जीवन बाहेर येत आहे. हे आपल्याला शिकवतं की आयुष्यात किती अंधार असला तरी योग्य वेळ आली की नवीन सुरुवात नक्की होते. कधी कधी आपण पूर्णपणे निराश झालेलो असतो, मनातून तुटलेलो असतो आणि सगळीकडे अडचणी दिसत असतात. पण अशा वेळी देव छोट्या गोष्टींमधून आपल्याला आशा देत असतात. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली आहे का? ज्या घरात रोज देवपूजा होते, तिथे नामस्मरण होतं, तिथे सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो, त्या घरात एक वेगळी शांतता जाणवते. कारण भक्ती माणसाचं मन बदलते आणि मन बदलले की घराचं वातावरणही बदलते. आता काही लोक विचारतात, जर नारळ काळा पडलेला असेल किंवा खराब झालेला असेल तर काय करावं? मित्रांनो, अशा वेळी घाबरायची गरज नाही, कारण प्रत्येक गोष्ट संकेताचं असते असं नाही. वातावरणामुळे नारळ खराब होऊ शकतो, पण देवघर स्वच्छ ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो असं मानलं जातं. जुनी फुलं, जुने नारळ, खराब झालेल्या वस्तू वेळोवेळी बदला. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवा. अनेक महिलांना असा अनुभव आला आहे की त्यांनी मनापासून देवाची सेवा सुरू केल्यावर घरातील वातावरण बदलायला सुरुवात झाली. पूर्वी सतत भांडणं व्हायची, मन अस्वस्थ व्हायचं, पैसे टिकत नव्हते, पण हळूहळू घरात शांतता वाढली. याचं कारण काय? भक्ती माणसाचं मन बदलते आणि मन बदलल्यामुळे घराचं वातावरणही बदलतं. म्हणून फक्त संकेताच्या मार्गे धावू नका, देवाशी मनाने जोडलेले राहा, कारण खरी भक्ती श्रद्धेमध्ये असते. आता एक छोटी गोष्ट आहे. रोज देवासमोर दिवा लावा. एक नारळ अनेक दिवस ठेवलेला होता, पण सकाळी त्यांनी पाहिलं की तिथे कोंब आलेला होता. अशा गोष्टी आपल्यासोबत घडत असतात.
तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.